नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आत्तापर्यंत आपण असं पाहिलं होतं की इकडे आता अश्विनचा वाढदिवस असतो. घरातल्या सगळ्यांनी मिळून अश्विनला रात्री 12 वाजता छान गोड सरप्राईजसुद्धा दिलेलं असतं. सायलीने रवा केक बनवलेला असतो, तर प्रियाने मात्र अश्विनला विषही केलेलं नसतं. सुरुवातीला ती त्याचा वाढदिवस विसरलेली असते, पण मग ती त्याच्याशी खोटं बोलते की मला तुझा वाढदिवस लक्षात होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण बाहेर जेवायला जायचं प्लॅनिंग करत असतात. त्यावेळेस प्रिया हे मोठ्या तोऱ्यात वर तोंड करून सगळ्यांना सांगते की माझ्या नवऱ्याला म्हणजेच अश्विनला सगळं घरचं जेवण आवडतं, तर मग आपण बाहेर जेवायला कशाला जायचं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. त्यापेक्षा आपण त्याच्या आवडीचं सगळं जेवण घरी बनवू. घरी खाल्लं तर त्याला छान वाटेल. आता प्रियाने मोठेपणा करून हे असं सगळं म्हटल्याबरोबर सायली लगेचच सगळ्या कामातून स्वतःचं अंग बाजूला करून घेते. कारण आता सायलीने अर्जुनला चॅलेंज केलेलं असतं की ती प्रियाला धडाही शिकवणार आणि घरात कोणाचा मूडही जाऊ देणार नाही. मग आता सायली ही लगेचच प्रियाला सांगते की आज किती दिवसांनी मला स्वयंपाकातून सुट्टी मिळाली. तू सगळा स्वयंपाक करणार आहेस, तर मग आता मी माझ्या नवऱ्याबरोबर जरा बाहेर फिरायला जाते. म्हटलं आम्ही दोघं कुठेतरी जरा फेरफटका मारून येऊ. काय हो? त्यावर लगेचच अर्जुनसुद्धा सायलीला साथ देतो. हो हो, अगदी बरोबर, चला मग आपण निघूया. आणि मग चल बाय हा प्रिया, असं म्हणून सायली आणि अर्जुन हे दोघंही तिकडनं निघालेले असतात. आता बाहेर येताना अर्जुन हा खूप जास्त खुश असतो. त्याला वाटत असतं की चला कितीतरी दिवसांनी मी आणि मिसेस सायली दोघं फिरायला बाहेर चाललो. अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपण ना माझ्या फेवरेट कॅफेमध्ये जाऊया. तिथे सँडविच चांगलं मिळतं आणि कॉफी देखील. आपण पहिलं ते पिऊ आणि मग तिकडून कुठे तुम्हाला जायचं आहे तिकडे जाऊ. सायली म्हणते काय सँडविच कॉफी, कुठे चाललो आहे आपण? त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणायला लागतो, अहो असं काय करता? आत्ताच तर तुम्ही आतमध्ये म्हणालात ना तन्वीला की आपण दोघंजणं फिरायला जातो आहे खूप दिवसांनंतर. मग चला निघूया मग आपण दोघंही आता. त्याबरोबर लगेचच सायली ही अर्जुनला म्हणायला लागते, ते होय, अहो ते खरं नव्हतं, सिरियस घेऊ नका ते सगळं. त्याबरोबर आता ते खरं नव्हतं, सिरियस घेऊ नका हे ऐकून अर्जुनला जरा आश्चर्य आणि ऑड वाटतं. अर्जुन सायलीला म्हणायला लागतो, काय म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही आतमध्ये जे बोललात ते सगळं? त्यावर सायली म्हणते, खोटं होतं ते सगळं. अहो मला प्रियाची बुद्धी कुठपर्यंत चालणार ते व्यवस्थित माहीत आहे. थोडक्यात काय, सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे मला माहीत आहे. आता सरड्याची धाव कुंपणापर्यंत या शब्दाचा अर्थ अर्जुनला कळालेला नसतो. अर्जुन म्हणतो, कोणाचं काय आहे, काय म्हणालात? त्याबरोबर आता सायली हे अर्जुनला सांगत असते, नको ना नको, कशाला उगाच तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता. त्यापेक्षा पुढे काय घडणार हे तुम्ही स्वतःहून बघा, मग तुम्हाला कळेल. तर दुसरीकडे कल्पना ही प्रियाला म्हणत असते, तन्वी अगं ती सायली गेली तर तिला जाऊ देत, तू काही काळजी करू नकोस. आपल्या अश्विनचा वाढदिवस आहे ना, तू आहेस, मी आहे, आपण दोघीजणी मिळून सगळं करू. आणि आपल्या मदतीला विमलसुद्धा आहेच की त्याशिवाय. त्याबरोबर विमलही हसते आणि म्हणते, हो हो ताई, मी आहे ना, तुम्ही सांगा फक्त काय करायचं आहे ते. आता इकडे प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, नाही तुम्ही आहात गं दोघीही, पण माझं काय, मला तर काहीच येत नाही स्वयंपाकातला स देखील, मी काय स्वयंपाक बनवू? पण नाही, काहीही झालं तरी आज मला त्या अश्विनसाठी स्वयंपाक हा बनवावाच लागेल, काहीतरी जुगाड करावा लागेल. कारण आता काहीही झालं तरी हा अश्विन हा माझ्यासाठी हुकुमाचा एक्का आहे. हा माझ्या हातातला खूप मोठा प्यादा आहे, मला ह्याला गमवून चालणार नाही. तर दुसरीकडे कल्पना ही आता प्रियाला म्हणत असते, तन्वी अगं कसला एवढा विचार करतेस, काळजी करू नकोस, आपण दोघीजणी आहोत ना, आपण अगदी पटापट हातासरशी स्वयंपाक बनवून घेऊ. पण आधी त्यासाठी आपल्याला स्वयंपाकघरात जावं लागेल. चल लवकर, अश्विन आता थोड्या वेळात हॉस्पिटलमधून येईलच, तो काही आज फार वेळ घराबाहेर राहणार नाही. त्याबरोबर प्रिया लगेच म्हणायला लागते, हो हो आई, करूयात ना स्वयंपाकाला सुरुवात, पण त्याआधी ना मी पटकन जरा माझ्या खोलीतून जाऊन येते. अहो माझा मोबाईल खोलीत राहिला आहे ना, मोबाईल घेऊन आलेच. एवढं बोलून आता प्रियाने तिकडनं पळ काढलेला असतो आणि ती आता स्वतःच्या रूममध्ये गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही आता
नक्की एवढं सगळं बोलताय याचा अर्थ तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतोय, पण नेमकं आता तुमच्या डोक्यात काय शिजतंय ह्याचा तर मला काहीच अंदाज लागत नाही आहे. त्यामुळे प्लीज तुमच्या डोक्यात जे काही आहे ते मला सांगून टाका ना प्लीज. त्याबरोबर सायली म्हणत असते की नाही अजिबात नाही. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही ज्यावेळेस तुमची केस लढायला जात असता तेव्हा मी तुम्हाला विचारते का तुम्ही कशी केस जिंकणार आहात किंवा कसं लढणार आहात? नाही ना. मग आता ही माझी केस आहे, मग तुम्ही मला विचारू नका की मी काय करणार कसं करणार. त्याबरोबर लगेचच ओके मिलॉर्ड असं म्हणत अर्जुन हसतो. तर सायली म्हणत असते बघाच तुम्ही, नाही ना जर आज प्रियाला मी जन्माची अद्दल घडवली आणि तिची खोटं बोलण्याची खोड चांगलीच मोडून काढली तर नाव नाही सांगणार सायली सुभेदार म्हणून. त्याबरोबर अर्जुन म्हणतो सायली सुभेदार. त्यावर सायली म्हणते हो मग सायली सुभेदार. तिला काय वाटतं प्रत्येक वेळेस ती खोटारडेपणा करेल आणि मोकाट सुटेल? नाही, आता असं नाही होणार. अर्जुन म्हणतो नेमकं ठरवलं आहे तरी काय? त्यावर सायली म्हणते बघाच तुम्ही, थोड्या वेळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपोआप आपल्या दारापर्यंत चालत येणार आहे. अर्जुन म्हणतो प्रश्नाचं उत्तर चालत येणार आहे म्हणजे? त्यावर सायली म्हणते बघाल तुम्ही. मग अर्जुन म्हणत असतो ठीक आहे, बघूया आता नेमकं माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि ते कसं आपोआप स्वतःहूनच माझ्यासमोर चालत येतं ते. पण मिसेस सायली, या सगळ्यामध्ये तुम्ही एक गोष्ट मात्र चुकीची केली आहे. नॉट फेअर इट इज. त्याबरोबर सायली म्हणते काय केलं मी आता? त्यावर अर्जुन सांगत असतो तुम्ही घरात खोटं बोललात, माझ्याबरोबर फिरायला जाताय म्हणून मला उगाचच्या उगाच आनंदी केलं आणि आता माझी सगळी आशा मोडली, धुळीस मिळवली. त्याबरोबर लगेचच दुसरीकडे आता प्रिया ही खोलीत आलेली असते आणि आता ती खोलीत येडझारा घालत असते एकटीच. तिला सुचत नसतं काय करायचं. अश्विनसाठी जेवण तर बनवायचं आहे, पण ते कसं, मला तर काही स्वयंपाक येत नाही. मग तिला एक आयडिया सुचते आणि ती म्हणजे अशी की आपण ज्या हॉटेलमध्ये पूर्णाजी जेवायला जायचं असं म्हणत होती त्याच हॉटेलमधलं जेवण घरी मागवायचं आणि मग सगळ्यांना ते जेवण खायला घालायचं. आपण केलं आहे असं सांगून आपण फक्त ते जेवण सगळ्या भांड्यांमध्ये काढून घ्यायचं, थोडंफार गॅसवरती ठेवून उगाच हलवल्याचं नाटक करायचं आणि त्याआधी स्वयंपाकघरात थोडा वेळ टाईमपास करायचा असं दाखवायचं की आपण कणिक वगैरे मळतोय, भाज्या वगैरे चिरतोय, म्हणजे घरातल्या सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास पटेल. काहीही झालं तरी मी सायली तुला जिंकू देणार नाही, कोणत्याही अवस्थेत जिंकणार ही प्रियाच, असं ती म्हणत असते. अरे वा, माझं नशीबही मला साथ देते असा विचार करत ती आता खाली आलेली असते. चला आई, आता मी कामाला लागते असं ती म्हणायला लागते. कल्पना ही तिला म्हणत असते चल तन्वी, मी सुद्धा तुला मदत करायला येते. अगं एवढा सगळा स्वयंपाक तुझ्याच्याने एकटीच्याने नाही होणार, चल आपण दोघी मिळून पटापट करू. त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते की अहो आई नाही, असं काय करताय? आज अश्विनचा, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी मी हे एवढं सगळं करू शकणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? अहो अश्विनने माझ्याशी लग्न केलं म्हणून खरं तर मला जगण्यासाठी एक नवीन आशा, एक नवीन कारण मिळालं. नाहीतर यापूर्वी तर माझं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं इतकंच काय ते सुरू होतं. पण अश्विनने त्या जगण्याला खरा अर्थ दिला आहे. मग आता अश्विनसाठी मी एवढं सगळं नाही का करणार? त्याबरोबर लगेचच कल्पनाला खूप बरं वाटतं की आपली सून आपल्या मुलाचा किती विचार करते. ती लगेचच म्हणायला लागते की माझा अश्विन खूप नशीबवान आहे की त्याला तुझ्यासारखी एवढी समजूतदार, काळजी करणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा विचार करणारी जोडीदार त्याच्या आयुष्यात लाभली आहे. त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते हो, अगदी खरं बोललीस तू बघ कल्पना. बरं तन्वी, चल लाग आता स्वयंपाकाला, कारण काय आहे आपले जे काही आज उत्सव मूर्ती आहेत अश्विन सर ते कधीही येऊ शकतात काय. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण हसायला लागतात. तर दुसरीकडे विमल ही प्रियाला विचारत असते की तन्वीताई, मी तुम्हाला काय मदत करू? भाज्या वगैरे चिरायला घेऊ का मी? काय भाज्या चिरायच्या आहेत? त्याबरोबर प्रिया तिच्यावर चिडत म्हणते गप उगाच नको बडबड करू, तुला म्हटलंय का मला मदत कर. मग त्याबरोबर मात्र आता बिचारी विमल ही गप्प बसते. कितीही झालं तरी ती तिथे कामाला आहे, त्यामुळे ती काही घरातल्या मालकांबरोबर उज्जत तर घालू शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया ही म्हणायला लागते मला तुझ्या मदतीची काय, मला कोणाच्याच मदतीची काहीच गरज नाही आहे. मी बघच आता कसला भारी स्वयंपाक बनवते ते. तुम्हाला सगळ्यांना नेहमी असं वाटतं की सायलीच चांगला स्वयंपाक बनवते, ती खूप सुगरण आहे, पण आज तुम्हाला खरं कळेल सुगरण या शब्दाचा अर्थ काय आणि सुगरण कोण असते ती. त्याबरोबर इकडे आता लगेचच विमलताई ही तोंडातल्या तोंडात बोलत असते, ते आता कळेलच थोड्या वेळात सुगरण आहे की विडजण आहे ते. त्याबरोबर लगेच प्रिया म्हणते काही म्हणालीस का? विमल म्हणते नाही मी काही नाही, तुम्ही जा ना, तुम्हाला काही सापडलं नाही तर मला सांगा. मग आता प्रियाने स्वयंपाक करायला घेतलेलं असतं
आणि सगळ्यात आधी ती कणिक मळत असते. आता प्रिया स्वयंपाक करत असल्यामुळे आता प्रताप, पूर्ण आजी, कल्पना हे तिघंही तिला बघत असतात. आता त्यांना अप्रूप वाटत असतं की आपली धाकटी सून एवढ्या दिवसांनंतर पहिल्यांदा किचनमध्ये गेलेली आहे. तर दुसरीकडे प्रिया ही कणिक मळत असते, पण कधी जाड होत असतं, कधी पातळ होत असतं, कधी पीठच मळलं जात नसतं. आता हे सगळं बघून प्रिया विचार करते की जर मला असं आता कोणी बघितलं, स्पेशली या सगळ्यांनी, तर यांच्या लक्षात पटकन येईल की मला स्वयंपाक बनवता येत नाही. आणि मग नंतर मी हॉटेलमधलं मागवलेलं साधं संगीत जेवण जर यांच्यासमोर सर्व केलं तर मग यांना सगळ्यांना तर पक्का डाऊटच येऊन जाईल की हे सगळं मी बनवलेलं नाही आहे. मग मला आता काहीही करून या सगळ्यांना इथून पळवलं पाहिजे, तरच मला डिलिव्हरीसुद्धा अगदी सेफली पटकन एक्सेप्ट करता येईल. त्याबरोबर लगेचच ती आत्ता त्या तिघांनाही तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा असं सांगते. कल्पना म्हणायला लागते, तन्वी खरं सांगू का, तुझी स्वयंपाकघरातली अवस्था पाहून मला असं वाटत नाही तुला एवढा सगळा स्वयंपाक एकटीला एकदम करणं जमेल. अगं बाळा, नवीन आहेस तू, हळूहळू शिक, हळूहळू तुला येईल सगळं करायला. पण आता आपण मिळून करूयात का? त्यावर प्रिया म्हणायला लागते, अहो आई नाही हो, मिळून वगैरे काही नाही. मी माझ्या नवऱ्यासाठी आज माझ्या हातानेच स्वयंपाक बनवणार, मग अगदी मला कितीही कष्ट पडू देत. बाय द वे तुम्ही जा ना, आराम करा, कारण काय आहे ना, तुम्ही इथे बसलात तर मला ऑकवर्ड होतं आहे म्हणून म्हणते, बाकी काही नाही. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, तसं असेल तर ठीक आहे, मग आम्ही इथे थांबणार नाही. अहो तुम्ही जा बरं, तुम्हाला फॅक्टरीत काहीतरी काम आहे म्हटलं होतं ना, तुम्ही जाऊन या, फक्त हो लवकर या अश्विन येण्याच्या अगोदर. आणि पूर्णाजी तुम्ही, अहो बघा ना दुपारचं केवढं ऊन आलं आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या खोलीत चला, मी तुम्हाला तुमची बीपीची गोळी देते, त्यानंतर तुम्हीही थोडा वेळ पडा. संध्याकाळी अश्विनचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तो सुद्धा दणक्यात. मग काय आपल्याला खूप कामं असणार आहेत. त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी आणि कल्पना तिकडनं निघून गेलेल्या असतात. पण विमलताई मात्र तिथेच असते. ती आत्ता हॉलमधल्या सगळ्या वस्तुकांची साफसफाई करत असते. सगळे वॉलपीस, शोपीस, फ्लॉवर पॉट, काचेचे टेबल वगैरे सगळं तिने पुसून घ्यायला काढलेलं असतं. त्याबरोबर आता प्रिया विचार करते की अरे, विमल जरी इथे थांबली तरीसुद्धा मला माझं पार्सल तर रिसीव करता येणार नाहीच, आणि जरी मी हिच्यासमोर पार्सल रिसीव केलं तरीसुद्धा ही एक नंबरची चोंबडी आहे, ही लगेचच्या लगेच सायलीला सगळं सांगेल. त्यामुळे मला आता हिलासुद्धा इकडनं पळवून लावलं पाहिजे. पण आता हिला पळवण्यासाठी मी काय करू, हिला माझ्यावर काही झालं तरी संशयही व्हायला नको. मग ती प्रिया लगेचच आता विमलला म्हणायला लागते, विमलताई तुम्हीसुद्धा जा आणि तुमच्या खोलीत थोडा वेळ आराम करा. आता पहिल्यांदा प्रिया आपल्याशी एवढं चांगलं बोलल्याचा विमलताईला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता विमलताई प्रियाला म्हणायला लागते की तन्वीताई तुम्ही मला आराम करायला सांगताय. त्यावर प्रिया म्हणते, इथे आहे का तुमच्याशिवाय दुसरं कोणी? त्यावर लगेच आता विमल म्हणायला लागते, आत्ता वाटलं तुम्ही माझ्याशी बोलताय असं. त्यावर विमलला लगेचच प्रिया विचारते, काही बोललीस का? त्यावर विमल म्हणते, नाही मी काय बोलणार, मी हेच म्हणत होते की आराम वगैरे कशाला, मी माझं काम करत राहते, तुम्हीसुद्धा स्वयंपाकघरात एकट्याच आहात ना म्हणून. आणि तसंही सायलीताईंनी मला सांगितलेलं आहे की सगळं काम वेळेवर पूर्ण कर म्हणून. जर माझं काम आणि साफसफाई झाली नसेल तर उगाच ते माझ्यावर चिडतील. आणि त्यातूनही आज अश्विन दादांचा वाढदिवस आहे, घरामध्ये जर कोणी पाहुणे वगैरे आले तर सगळं घर कसं छान स्वच्छ लख्ख दिसलं पाहिजे. पूर्णाजींनासुद्धा धुळीचा त्रास होतो, त्यामुळे मी साफसफाई करते. पण आता प्रिया ही तिला म्हणते, मी सांगितलं तेवढं कर, जा खोलीत निघ. त्याबरोबर बिचारी विमल ही आराम करायला तिकडनं निघून जाते. आता इकडे विमलला जरा डाऊट येतो की प्रिया एवढी जबरदस्ती मला आराम करण्यासाठी का करते. तर दुसरीकडे सायली ही आता अर्जुनला सांगत असते की आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ना लवकरात लवकर रविराज काका आणि प्रतिमा आत्यांनासुद्धा बोलवून घ्या. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय सिनियर आणि आत्या कशाला हवेत तुम्हाला आता इथे ते? त्यावर सायली सांगत असते की मी सांगते ना म्हणून बोलवा, त्यांच्या मुलीचे प्रताप जरा त्यांनासुद्धा दिसू द्यात, बोलवून घ्या. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. त्याबरोबर दुसरीकडे आता प्रियाने हॉटेलमधून जेवण मागवलेलं असतं. आता तिने कढाई पनीर, फुलके, जिरा राईस, त्याचबरोबर आता बुंदीचा रायता सगळं रेसिपी मागवून घेतलेली असते. पण आता प्रियाच्या हातात ती डिलिव्हरी पडण्याऐवजी दारावर आधीच सायली दबा धरून बसलेली असते. तिला माहीतच असतं की प्रियाला स्वयंपाक बनवता येत नाही, त्यामुळे ती बाहेरूनच जेवण मागवणार आणि मग सायली ते जेवण
घेते आणि गुपचूप नेऊन लपवून ठेवते. अर्जुन म्हणत असतो, बाप रे मिसेस सायली, यावेळेस खूपच तगडा डाव टाकलेला आहे तुम्ही. आता मात्र तन्वी काय करते आणि काय नाही हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असेल. मला तर कळतच नाही आहे की ज्यावेळेस तिला कळेल की हे जेवण तुमच्याकडे होतं त्यावेळेस ती किती मोठा तांडव करेल घरामध्ये. तर आता इकडे अश्विनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुनने रविराज काकाला सुद्धा फोन करून बोलवलेलं असतं आणि रविराज काकाने येताना आता प्रतिमा आत्याला सुद्धा सोबत आणलेलं असतं. मग काय, आता प्रतिमा आत्या रविराज काका आल्यावर घरातलं वातावरण हे खूप जास्त खेळीमेळीचं आणि आनंदमयी झालेलं असतं. सगळेजण छान गप्पा टप्पा मारत असतात. तर दुसरीकडे प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे काय, सगळेजण आले तरी अजून माझी स्वयंपाकाची डिलिव्हरी कशी काय आली नाही. जर जेवण आलं नाही वेळेवर तर खूप मोठा गोंधळ होईल. तर सायली लगेचच म्हणते, चला दुपारचे 2 वाजत आले, मी काय म्हणते आता आपण जेवणं करून घेऊयात. काय प्रिया, जेवण रेडी आहे ना तुझं? त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते की एवढ्या लवकर 2 वाजता कुठे जेवण आणि वगैरे, थोडा वेळ गप्पा मारत बसूयात ना. सगळेजणं छान बोलत आहेत, विषयाला विषयही निघत आहेत. त्याबरोबर लगेच सगळेजणं म्हणतात की हो बरोबर आहे तन्वीचं. आता आणखीन थोडा 15-20 मिनटं अर्धा तास पूर्ण झाल्यावर सायली म्हणते, अगं 2:30 वाजले, चल आता जेवून घेऊयात. काय आहे ना, जेवणानंतरच्या पूर्णाजींच्या काही गोळ्यासुद्धा आहेत. मग नंतरनं त्यांच्या गोळ्यांची वेळ पुढे सरकायला नको ना, म्हणून म्हणते मी चल 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 जेवून घेऊया. आता इकडे मात्र प्रियाला प्रचंड भीती वाटलेली असते. तिला कळत नसतं की मी आता काय जाऊ आणि काय भांडीकुंडी जेवणाची घेऊन येऊ. हा डिलिव्हरी बॉय अजून कसा आला नाही, कुठे मेला उलटला, कुठे तडमडला, असा सगळा विचार आता प्रियाच्या डोक्यात सुरू असतो. सगळे प्रियाला म्हणतात, अगं तन्वी जा जेवण घेऊन ये, पण तिचं काही लक्ष नसतं. सायली म्हणते, आता ती काही एक शब्द बोलणार नाही, मी तुम्हाला त्याचं कारण सांगते. आणि मग सायली ते जेवण घेऊन येते आणि सगळ्यांना खरी हकीकत सांगते. आता अश्विनला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं, तो नाराज झालेला असतो. तर आता सायली ही लगेच सगळ्यांना म्हणायला लागते की तुम्हाला कोणालाही मूड खराब करून घेण्याची काही गरज नाही आहे. सगळं जेवण मी माझ्या हाताने बनवलं आहे, रेडी आहे, सगळ्यांनी जेवायला बसा. मग सगळेजण छान एकत्र जेवायला बसतात आणि सायलीच्या हातच्या जेवणाचा अगदी मनसोक्त तृप्तपणे आनंद भोगतात. तर आता इकडे रविराजच्या मनात एक गोष्ट आलेली असते की माझी मुलगी एवढी कशी खालच्या थराला जाऊन वागू शकते, लोकांच्या भावनांचा ती असा कसा खेळ करू शकते. मला ना जरा खोलवर जाऊन विचार केलाच पाहिजे. मग काय, आता लगेचच रविराज काका हे पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि वात्सल्य आश्रम केसबद्दलचे जे काही साहित्य तुम्हाला मिळाले त्यातलं मला साहित्य बघायचं आहे असं सांगतात. आता ते वात्सल्य आश्रम केसमधलं सगळं साहित्य बघतात, पण तिथे त्यांना प्रियाचं आणि सायलीचं लाल रंगाचं गाठोडं दिसत नाही. मग काय, आता रविराज काका विचार करायला लागतात की हे कसं शक्य आहे, बरोबर या दोघींचीच गाठोडी गायब इथून कशी काय झाली. आणि मग लगेचच रविराज काका हे आत्ता अर्जुनला या गोष्टीबद्दल विचारतात. अर्जुन म्हणतो मलासुद्धा काही माहीत नाही आहे. त्यावर रविराज काका सांगतात की मला मधुभाऊंना भेटायचं आहे, ते मला भेटतील का? अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी घालून देतो तुम्हा दोघांची भेट. आणि मग आता अर्जुन मधुभाऊंना सांगतो की तुम्हाला भेटायला सिनियर येणार आहे. आता मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, येऊ देत, त्यांना जे विचारायचं आहे ते विचारू देत. मग आता मधुभाऊंना विचारायला लागतात रविराज की मला सांगा, तुम्हाला तन्वी कुठे सापडली होती आणि सायली कुठे सापडली होती? तन्वी कशी दिसायला होती लहान असताना, सायली कशी होती? त्यावर आता मधुभाऊ सांगत असतात की आश्रमात मी प्रत्येक मुलाची एक एक पोटली बनवली होती, त्याच्यामध्ये त्याच्या अंगावरच्या वस्तू आणि त्याचे अंगावरचे कपडे मी ठेवायचो, जेणेकरून त्याची ओळख जर त्याला कोणी घ्यायला आलं तर पटावी याकरता. पण तुम्ही त्याच्यामध्ये न बघता मला कसं काय विचारलं, आज माझ्यावर कसा काय विश्वास ठेवावा वाटला? त्यावर लगेचच रविराज काका तुम्ही प्लीज सांगा पटापट असं म्हणतात. मग मधुभाऊ सांगायला सुरुवात करतात की प्रिया ज्यावेळेस आमच्या आश्रमात आली होती त्यावेळेस तिची अवस्था खूप जास्त गरीब होती. ती 3रीत शिकायला होती. शाळेत असताना तिला एका बाईने सकाळ सकाळ आणून आमच्या आश्रमात सोडलं होतं. त्याबरोबर आता मधुभाऊ सायलीबद्दल सांगायला लागतात. ते सांगत असतात की सायली मला रात्रीची सापडली होती. ती चांगल्या घरातली वाटत होती, कारण तिच्या गळ्यात एक सोन्याचं लॉकेट होतं, त्याबरोबर एक सोन्याचं चेनसुद्धा होतं. आणि तेच नाही तर तिच्या अंगावरती फ्रॉकसुद्धा खूप सुंदर होता, पांढऱ्या रंगाचा. आता हे सगळं ऐकून मधुभाऊंनी सांगितल्यामुळे रविराजच्या लक्षात तर हे आलेलं असतं की प्रिया ही सायली नाही आहे, तर ती खोटं बोलते. त्यातच आता मधुभाऊ आणखीन एका सत्याचा उलगडा करतात. तो म्हणजे तुळशीपत्राची जी खून आहे ती प्रियाच्या नाही तर सायलीच्या पायावर आहे. जन्मापासून तिच्या पायावरती खून आहे असं ती नेहमी सांगते. प्रियाने काही करून घेतलं असेल तर मला माहीत नाही असंही ते सांगतात. त्याबरोबर मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथेच संपतो. थोडक्यात काय तर आता
रविराजला कळलेलं आहे की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, तर सायली ही खरी तन्वी आहे, कारण तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे. मग आता पुढे काय घडणार हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. त्यामुळे पटापट आपल्या एपिसोडला लाईक करा. तसेच व्हिडिओला लाईक केल्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.